12 वाजले झाले. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय, सामन्याला सुरुवात होईल. चार षटकांची मॅच असणार आहे. 4 ओव्हरची मॅच असणार आहे. पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असेल. यानंतर होणारी मॅच असणार आहे ती म्हणजे स्वयंभू पायगाव विरुद्ध आरके बिल्डर्स मानकोली. दोन्ही संघ कॅप्टनने रिपोर्टिंग करायचं आहे. टॉससाठी तयार राहायचं आहे. पुढे आपण मॅचकडे सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी खेळपट्टीवर कुमार आणि करण.
पहिलं षटक हाताळण्यासाठी स्वराज सकीम्यान, जे मालवडी संघाचं ब्रह्मास्त्र म्हणून संबोधलं जातं. स्वराज पहिला चेंडू आणि बॅक टू द बॉलर. कुठल्या प्रकारे धाव मिळणार नाहीये. संघाचा प्रमुख गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जाते तो स्वराज, ज्याच्याकडे क्षमता आहे वेगवान गोलंदाजी करण्याची आणि दोन्ही बाजूला मूव्ह करण्याची, असा गोलंदाज, प्रमुख गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे बघितलं जात आहे. कित्येक मॅचमध्ये आपल्या संघाला गोलंदाजीच्या बळावर ज्याने विजयश्री खेचून आणून दिलेली आहे असा हा गोलंदाज. यावर मात्र ऑन दी ऑफचा अंदाज बघायला मिळाला. मिड ऑफच्या वरून चेंडू जात आहे लॉंग ऑफ सीमा पार, चौकार. समाजाचा तो वाघ आहे खरा, वाघ आहे खरा, तो वाघ आहे खरा. या भिवंडीवाल्या लोकांनी त्याला मानलाय कोहिनूर हिरा. कुमार याच्या बॅट म्हणला आहे चौकार. चौकाराने कुमार आपला खातं उघडतोय. आई धारावे ससूनगर संघ कॅप्टनने त्वरित संपर्क साधायचा आहे ऑर्गनायझिंग कमिटीशी. फुलटॉस चेंडू, पंचांचा नो बॉलचा इशारा. बीमर आणि धावबाद, कारण बीमर असा एक चेंडू आहे की त्याच्यावर धावबादच्या रूपाने फलंदाज बाद होऊ शकतो. दिल्लीला जाणार हलवून सारी सूत्रे, कसा निवडून आलाया आल्या मामा सुरेश म्हात्रे. वन साइड आलाया आल्या मामा सुरेश म्हात्रे. निराशा म्हणता येईल, कारण बीमर चेंडू होता त्यावर धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि फलंदाज धावबाद झाला. पण मात्र एक धाव मिळेल आणि ह्या नंतरच्या चेंडूवर असणार आहे फ्रीट. मेहनत केली कोणी आणि फायदा कोणाला होईल असं म्हणता येईल, कारण नवीन जो बॅटर येईल त्याला संधी मिळणार आहे फ्री हिटची. कुमार बाद झाला, कारण एक चौकार त्याने लगावला. त्यानंतर बीमर चेंडू होता त्यावर धाव घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि धावबाद झाला. धावसंख्या झालेली 5. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी ते पियुष, ज्याने मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला, त्याला मात्र पहिला चेंडू फ्री हिटचा मिळेल. त्याचा फायदा तो उचलेल का? पंच इशारा करतायत फ्री हिट. स्वराज राईट आर्म. यावेळेला मात्र पुल, पॉवरफुल डीप मिड विकेट, सीमारेषा पलीकडे जाणारा हा षटकार. च्या मॅचमध्ये पियुषने जोरदार जबरदस्त बॅटिंग केली होती. 12 चेंडूमध्ये 21 धावांची तुफानी खेळी केली होती आणि जणू काही ती मॅच संपलेलीच नाही. पहिल्याच चेंडूवर एक षटकार लगावला. योगेशजी पाटील नागले, आपण स्टेजवर यायचं, आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा पुल, बॅक टू बॅक दुसरा षटकार, शॉर्ट बॉल, आखूट टेपाचा चेंडू आणि पुल आणि पॉवरफुल. शॉर्ट बॉल लागोपाठचे 2 षटकार बघायला मिळाले. भले बीमर चेंडूवर फलंदाज धावबाद झाला, कुठल्याही प्रकारे मानसिक दबाव नाहीये आणि सरळ चेंडूला पुल केला. लागोपाठ 2 षटकार बघायला मिळाले आणि आता मात्र धावसंख्येला वेग येतोय. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 17. पुन्हा एकदा फटका, चेंडू मात्र गॅप मधून जाईल. काऊ कॉर्नरच्या अगदी मधून सीमापार चौकार. अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिसिजन. आक्रमण आक्रमण आक्रमण.
अटॅकिंग क्रिकेट बघायला मिळतोय. वेगवान सुरुवात, कारण धावसंख्या झालेली आहे ती 21. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी मात्र आक्रमकता बघायला मिळते, कारण पियुषने एक आक्रमण केलेले 2 षटकार त्याने लगावले आणि एक चौकार लगावला आणि संघाला चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलाय. खरं तर कुमार यांनी चौकार लगावल्यानंतर धावपास झाला कुमार. स्वराज स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील केलं जात आहे, जोरदार अपील केलं जात आहे पायचीचं. मात्र पंचांवर कुठल्या प्रकारे प्रभाव नाही आहे. षटक समाप्त होतोय, 1 षटकाचा खेळ पूर्ण होतोय आणि एक दमदार सुरुवात. एक फलंदाज जरी बाद झालेला असला तरी 1 बाद 21 अशी सुरुवात बघायला मिळते उमेश 11 पांडू संघाची. यानंतर आरके बिल्डर्स मानकोली विरुद्ध स्वयंभू पायगाव, दोन्ही संघ कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला तर पहिल्या षटकात एक चांगली सुरुवात, कारण 21 धावा ही एक चांगली सुरुवात आहे. दुसरं षटक वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे, कारण पहिल्या षटकासाठी तब्बल 6 मिनिटाची वेळ घेतलेली आहे. 15 मिनिटात आपण 3 षटके पूर्ण करायची आहेत. योगेश पाटील नागले, आपण कुठे असेल आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे. विघ्नेश काय फटका खेळलेला आहे, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, स्टँड आणि डिलिव्हर, सरळ जागेवरनं फटका, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ सीमा पार षटकार. धावा झालेल्या आहेत. आक्रमकता बघायला मिळते. आक्रमण करत पहिल्यांदा पियुषने आक्रमकता केली होती, त्यानंतर आपण पाहतोय की षटकार लगावतोय तो करण. विघ्नेशने खरं तर आतापर्यंत प्रत्येक मॅचमध्ये प्रभावित केलं, पण पहिल्या चेंडूवर त्याला षटकार लगावला जातोय. विघ्नेश पुन्हा इथे फटका खेळला, चेंडू हवेत आहे, झेल होईल का, मात्र क्षेत्ररक्षक नाही, जवळपास डीप एक्स्ट्रा कव्हरला आहे. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या झाले 29. 1 बाद 29, चांगली सुरुवात आहे. विघ्नेश पुन्हा एकदा, यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे, कारण पडल्यानंतर थोडासा बाउन्स बघायला मिळाला. उजव्या यष्टीच्या बाहेरनं क्रॉस बॅटेड फटका खेळायचा होता, मात्र बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही, सरळ निघून गेला चेंडू. यष्टी रक्षकाच्या हातात कुठल्याही प्रकारे धाव नाही. एक चांगला चेंडू बघायला मिळाला. धावसंख्या स्थिर राहिली 29. विघ्नेश पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू, खूप चांगला चेंडू, वाईड यॉर्कर. वाईड यॉर्करला तुम्ही क्रॉस बॅटेड फटका खेळू शकत नाही, फक्त तुम्ही दिशा देऊ शकता पॉईंटच्या ठिकाणी की गली ठिकाणी दिशा देऊ शकता. क्रॉस बॅटेड फटका खेळणं तितकंसं तुम्हाला फायदेशीर ठरणार नाहीये. कमबॅक करताना पाहतोय आपण विघ्नेशला, की युवा गोलंदाज संघाचा कॅप्टन आहे. विघ्नेश याला मात्र फटका खेळला, चेंडू हवेत आहे, झेल होईल का, आणि खूप चांगला झेल घेतला होता वाईड ऑफ लॉंग ऑनला. विशाल रावते त्या ठिकाणी होता. विशाल रावते सेफ हँड आहे. खास करून विशाल रावते सातत्याने त्या ठिकाणी घेत असतो, कारण बऱ्याचशा वेळेला पाहतोय काऊ कॉर्नर किंवा लॉंगॉनला क्षेत्ररक्षण करीत असताना विशाल रावते चांगले झेल समाप्त करीत असतो.
आउटफील्डचा एक चांगला क्षेत्ररक्षक आहे विशाल. कमबॅक करताना विघ्नेशला पाहतोय पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला. बऱ्याचशा वेळेला हा युवा गोलंदाज आहे, संघाचा कॅप्टन आहे आणि युवा गोलंदाज बऱ्याचशा वेळेला एक मानसिक दडपणाखाली येतात, पण ते मात्र बघायला मिळालं नाही. पुन्हा एक चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू पडल्यानंतर बाउन्सही बघायला मिळाला आणि मी तर म्हणेन की एक यशस्वी षटक समाप्त झालं. पहिल्या चेंडूवर षटकार लगावला गेला, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, 2 चेंडूवर 8 धावा आल्या होत्या. त्यानंतर खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. त्यानंतर कुठल्याही प्रकारे धाव न देता महत्त्वपूर्ण सफलतासुद्धा प्राप्त केली. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 29, 2 बाद 29. आणि आता मला थोडीशी मिडल कॉन्फरन्स बघायला मिळते, कारण षटक कोण हाताळणार आहे, कारण आज विशाल मडवी थोडा इंज्युअर्ड आहे, दुखापत झालेली आहे. त्यामुळे विशाल मडवी नेहमी अंतिम षटक हाताळत असतो, पण ते आज मात्र षटक हाताळे किंवा साशंकता आहे. निलेश येतोय, निलेश काठे तिसरं षटक. नाही, तिसरं षटक हे निलेश काठे नेहमी हाताळत असतो, त्याचं सिक्वेन्स ठरलेलं आहे. स्वराज पहिलं षटक, दुसरं षटक विघ्नेश, तिसरं निलेश आणि चौथं षटक विशाल. पण आज थोडी साशंकता आहे विशालच्या बाबतीत, तर कॅप्टननी थोडीशी माहिती दिलेली आहे, पण संघाची निकड बघून विशाल क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. निलेश येतोय गोलंदाजी करण्यासाठी, तिसरं षटक महत्त्वपूर्ण षटक आहे. यानंतर आरके बिल्डर्स मानकोले आणि स्वयंभू पायगाव दोन्ही कॅप्टननी टॉससाठी तयार राहायचं आहे. निलेश राईट आर्म, चेंडू पडल्यानंतर टर्न झाला, उजव्या एसटीच्या खूपच बाहेर निघून गेला, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक अवांतर धाव मिळेल. धावसंख्या झालेली 30. तीस धावा झालेल्या आहेत. चेंडू पडल्यानंतर बाउन्स आणि उजव्या एसटीच्या खूपच बाजूला निघून गेला होता, टर्न झाला होता. पंच काय इशारा करतात पाहूया. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी, गोलंदाजी मार्कवर जवळपास 8 ते 10 पावलांचं रनअप आहे. पुन्हा क्रॉस बॅटेड फटका खेळायचा, आडव्या फाटणे खेळायचा होता. चांगला चेंडू आहे, उजव्या एसटीच्या बाहेर जाणारा चेंडू तुम्ही क्रॉस बॅटेड फटका जेव्हा खेळायचा प्रयत्न करतात तेव्हा तुमचं अचूक टायमिंग चेंडूवर नजर असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही चांगल्या प्रकारे फटका खेळू शकता. ब्लाइंड स्विंग म्हणतात की डोळे बंद करून तुम्ही फटका चांगल्या प्रकारे खेळू शकत नाही. पुन्हा एक चांगला चेंडू आहे, अपील केलं जात आहे. सो वेलकम व्हॉइस ऑफ ठाणे, महाराष्ट्राचे नामवंत समालोचक, रातों के हमसफर, रातों के कातिल, आमचे परम मित्र सिद्दीकजी भावे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. याला फटका खेळलाय, मिस टाइम फटका, आणि मात्र सोपा झेल ड्रॉप होतोय, सोपा झेल सुटतोय आणि जीवनदान मिळतंय. धावसंख्या झाली आहे 32. पियुषला खरं तर जीवनदान दिलं जात आहे.
यावेळेला चेंडू मात्र खाली राहतोय. जी अपेक्षा केली होती पंचांचा 22चा इशारा येतोय. प्रत्येक चेंडूमध्ये बदल करतोय निलेश काटे आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे. व्हेरिएशन बघायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळते निलेशद्वारा. खरं तर पियुषला जे जीवनदान दिले खरं ते महागात ठरू शकतं, कारण पियुषने सुरुवातीला आल्याला फटकेबाजी केलेली आहे. कारण 2 षटकार आणि 2 चौकार त्याने लगावले ते पहिल्या षटकामध्ये. यावेळेला मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्टेप आउट झाला होता, पुढे आला होता आणि खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा मिस होतोय. काय गोलंदाजी षटकामध्ये पाहतोय. खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत फक्त 5 चेंडूमध्ये 4 धावा दिल्या आहेत. धावसंख्या झालेली आहे 33. 3 2 षटकामध्ये खूप चांगली धावसंख्या बघायला मिळाली होती. खास करून पहिल्या षटकात चांगली धावसंख्या होती. निलेश पुन्हा एक चेंडू जे अप्रतिम चेंडू पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलं. यशस्वी षटक पूर्ण होतंय. या षटकात धावा ज्या दिल्या आहेत त्या फक्त आणि फक्त 4. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 33. आपण एक स्वागत आणि सन्मान करूया. कुंदनजी पाटील मान्यवर कक्षामध्ये आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रदीप तांगडे आपण आपल्या शुभास्त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आणि दरम्यान आगमन झालेलं आहे महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक आणि एक मात्र असे समालोचक असे आहेत की ज्यांनी सर्वाधिक टेनिस क्रिकेटच्या स्पर्धेचं समालोचन केलेलं आहे. वेलकम माझे परम मित्र सिद्दीकजी भावे, वेलकम. कुंदनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये कुंदनजी पाटील आपण जायचं आहे. प्रदीप तांगडे आपण आपल्या शुभ हस्ते कुंदनजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. पत्याने मॅच सुरू ठेवायची आहे. त्यानंतर नागले गावातील एक कंप्लीट ऑलराऊंडर रोशन पाटील यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रोशन पाटील यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान प्रदीप तांगडे आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. रोशन पाटील म्हटल्यानंतर एक लढवय्या क्रिकेटर म्हणून नेहमी त्यांना संबोधलं जातं. ते मूर्ती नागले संघातून सातत्यानं कित्येक वर्षापासून क्रिकेट खेळत आहेत. संघाला मार्गदर्शनही त्यांचं मिळतं आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान प्रदीप तांगडे आपल्या शुभास्ते करतील. त्यानंतर योगेशजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. धावसंख्या झालेली आहे 37. याला फटका केलेला चेंडू जाईल सर्व वाईट अप लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय, पण थ्रो तितकासा चांगला आलेला नाहीये. हे बघा, याला म्हणतात खेळाडू वृत्ती. हीच महत्वाचं आहे. त्याने बघितलं माझ्या बॅटला लागून चेंडू गेलेला आहे, त्यांनी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. योगेश पाटील यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाते. दोन धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या होते 39. याला मात्र फेकून दिलेला आहे. लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर लांब पल्ल्याचा षटकार. षटकाराने आता मात्र धावसंख्या वेगाने वाढते.
धावसंख्या झालेली आहे 45 45. विशाल यावेळेला मात्र मिस टाइम फटका आहे. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक घेतोय आणि एक सोपा झेल, सॉफ्ट डिसमिसल. एक नंबर सुरेश म्हात्रे एक नंबर गटात भिवंडी लई डेंजर बाले मामा एक नंबर गटात भिवंडी लई डेंजर नादी लागले त्यांचे 12 वाजले नादी लागले त्यांचे 12 वाजले झाले सारेच झुमन. यानंतर टॉससाठी यायचं आहे आरके बिल्डर्स मानकोली आणि स्वयंभू पायगाव दोन्ही कॅप्टननी टॉससाठी आरके बिल्डर्स अँड डेव्हलपर्स टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही कॅप्टन येस स्वयंभू पायगाव संघाचे कॅप्टन आले तेजस मुकादम. स्वयंभू पायगाव संघाचे कॅप्टन तेजस मुकादम आलेले आहेत. आरके बिल्डर्स मानकोली संघ कॅप्टनने सुद्धा यायचं आहे. येस दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. ही इनिंग संपल्यानंतर टॉस होईल. अजून या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव घेण्याचा प्रयत्न केला होता खरं खरं ते चेंडू डॉट आहे. शेवटचा चेंडू आहे. धाव संख्या मात्र थांबलेली आहे 45 45. याला मात्र ड्राईव्ह केले चेंडूला मिड विकेटला डीपमधून क्षेत्ररक्षक एकपेक्षा जास्त मिळणार आणि खूप चांगलं क्षेत्ररक्षण. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा पूर्ण होत आहेत आणि तिसरी धावी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्या ठिकाणी खरं तर 3 धावा होत्या 3 धावा होत आहेत ज्या ठिकाणी खरं तर 1 धाव होती 3 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 48 49 धावांचं लक्ष. आपण वळूया लगेच टॉसकडे. कुंदनजी पाटील तसेच पंकजी हजारे दोन्ही मान्यवर येतील आणि त्यांच्या उपस्थित टॉस होईल. दोन्ही कॅप्टन यायचं आहे. तेजस मुकादम स्वयंभू पायगाव संघाचे पॉप्युलर कॅप्टन आणि आरके बिल्डर्स दीपेश यंगस्टर दोन्ही यंगस्टर आहेत. कुंदनजी पाटील पंकजी हजारे दोन्ही मान्यवर येतील. कुंदनजी आपण यायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे? येस आरके बिल्डर्स मानकोली संघाचे त्यांचं म्हणे काटा आणि टॉसही त्याने जिंकलेले आहे. कुंदनजी आपलं खूप खूप आभार. त्याचबरोबर पंकजी आपलं सुद्धा खूप खूप आभार. आपण मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. काय निर्णय असणार आहे? क्षेत्ररक्षण पहिला सामना जिंकलेला असल्यामुळे नक्की मनोबल वाढलेला असणार आहे, आत्मविश्वास वाढलेला असणार आहे. खूप चांगली कामगिरी तुमच्या संघामध्ये एक अनुभवी आणि युवा गोलंदाज आहेत. साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40. संघ तोच राहील की काही बदल करण्यात येईल? नाही तोच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. तेजस टॉस जर जिंकला असता निर्णय काय घेतला असता? बॅटिंगच केली असती. क्या बात आहे. नाणेफेक हारल्यानंतर तुम्हाला बॅटिंगच आलेली आहे. साधारण माइंडसेट केला असं तर बॅटिंग घेणार होते. किती धावांपर्यंत जाण्याचा माणूस असेल जेणेकरून तुम्ही विजयी श्री खेचून घेऊ शकता? फ्लडलाईटच्या अंडर खेळायचं आहे, जास्तीत जास्त स्कोर करू. कोणाकडनं? तेजसने तर नेहमी 100% दिलेलं आहे. समीर इन्फॉर्म आहे. अजून कोणाकडनं जास्त अपेक्षा असणार आहे? पूर्ण संघाकडून अपेक्षा आहे चांगला खेळ करावा. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जी मॅच होणार आहे ती आरके बिल्डर्स मानकोली विरुद्ध स्वयंभू पायगाव
आणि आरके बिल्डर्स मानकोली संघ कॅप्टनने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि स्वयंभू पायगाव संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. मॅच सुरू होण्यापूर्वी आम्ही या ठिकाणी सन्मान आणि सत्कार करणार आहोत. विशेष करून आज या ठिकाणी स्वीट व्हॉइस ऑफ पालघर डिस्ट्रिक्ट आमचे सहकारी समालोचक, आम्ही नेहमी त्यांना संबोधतो, एक परिपूर्ण समालोचक आहेत संदीपजी गावण, यांचा सन्मान आणि सत्कार केला जाईल. संदीपजी, आपण यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. खूप चांगलं समालोचन आपण केलेलं आहे, केवळ आज नाही कित्येक वर्षापासून करीत जात. आपलं आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आहे. खरं तर त्यांचं मोहन तांगडे आपण आपल्या शुभ असते त्यांचा सत्कार करायचा आहे. त्यांना आपण एक ट्रॉफीसुद्धा मोमेंटच द्यायचा आठवण म्हणून. संदीपजी गावण आपले आम्ही खूप खूप आभारी आहोत. खरं तर आपला बहुमूल्य वेळ देतं, आपलं शेड्यूल खूप बिझी असतं. खरं तर आम्हाला 2 दिवस बोलवायचं होतं, पण ते शेड्यूल जे खूप बिझी असल्यामुळे येऊ शकत नाही. तरी पण 1 दिवस आलात त्याबद्दल आपला आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. चांगला अनुभव होता पहिल्याच दिवसाचा आणि दिग्गज समालोचक या ठिकाणी आहेत. त्यांच्यामध्ये एका मोठ्या स्पर्धेमध्ये धावतं समालोचन मी करतोय. खरं तर बिझी शेड्यूल म्हणजेच प्रत्येक दिवस टुर्नामेंट आहेत माझ्या. उद्या परवासुद्धा टुर्नामेंट्स आहेत. त्याच्यानंतर 2 तारखेपर्यंत हा शेड्यूल बिझी आहे. म्हणूनच मी क्षमा मागतो आयोजकांनी सुद्धा सांगितलं की उद्यासुद्धा या सर, परंतु ते जमणार नाही. अगोदर आपला पहिला शब्द जिथे दिला आहे तिथेच आम्ही जातो आहे, त्यामुळे सॉरी. पुन्हा आपण भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. बहुत बहुत थँक्स, खूप खूप आभार संदीप. आणि आता मात्र जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. पहिल्यांदा सज्ज होतील महाराष्ट्राचे एक नामवंत समालोचक. खरं तर मी तर त्यांना क्रिकेटचं स्कूल म्हणता येईल. क्रिकेटचे समालोचक नाही, ते क्रिकेटची शाळा, क्रिकेटचं स्कूल. खरं तर मी तर म्हणेन की हिंदी आणि इंग्रजी समालोचकांनी त्यांच्याकडून शिक्षण घ्यावं, प्रशिक्षण घ्यावं. असे एक समालोचक आणि सर्वाधिक स्पर्धेचं समालोचन आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी केलं असेल तर सिद्दीकजी भावे, आणि ते सज्ज होतील. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद डॉक्टर गौली सर, धन्यवाद संदीप गावड़ जी. आइए दोस्तों, लौट चलते खासदार चषक की अद्भुत दुनिया में आप तक लाएं ईगल स्पोर्ट्स खाड़ी और वन मैन शो विकी सेट मात्रे की तरफ से आप सभी का हार्दिक स्वागत. खेल की शुरुआत हो रही है. लक्ष्य है सामने टीम आई सोनिका माता मालोडी के. कुल मिलाकर जो टारगेट है, पहली गेंद, देखना है क्या कुछ हुआ है. मौसम बहुत ही सुहाना है. आसमान में हल्की लाली छाई हुई है. सूरज ठीक हमारे सामने डूब रहा है. गेंदबाजी कर रहे हैं पीयूष, सामना कर रहे हैं विशाल. 49 इज द टारगेट. फील्ड की जमावट, एक फ्लाई स्लिप है, शॉर्ट थर्मेन है, स्क्वायर लेग है, मिड विकेट है घेरे में, मिड ऑन है, स्ट्रेटिश, एक एक्स्ट्रा कवर है, एक पॉइंट है. मालोडी बनाम पांजू के बीच मैच हो रहा है. स्विच हिट की कोशिश उमेश 11 पांजू, जिन्होंने मालोडी के सामने 4 ओवर में 49 का लक्ष्य रखा है. सम्राट खासदार सुरेश गोपीनाथ मात्रे उर्फ बालिया मामा के प्रेस्टीज में ये कप रखा गया है खाड़ी की तरफ से. हुक करने की कोशिश, अतिरिक्त उछाल, गेंद विकेट कीपर के पास. स्वयंभू पायगांव एक्शन में सामने भिवंडी तालुका को 3 हीरे पायगांव ने दिए, जिसमें हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी मैच का मजा ले रहे हैं. पावर हिटर जीतू गवली और सबसे बढ़कर द वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली. वेलकम दीपक मडवी. अपने टीम का उत्साह बढ़ाने ठीक सामने के स्टैंड में है. अगला मैच आरके स्पोर्ट मनकोली वन द टॉस एंड इलेक्टेड फील्ड, इनवाइट स्वयंभू पायगांव बैट फर्स्ट. इस मरतबा बहुत ही खूबसूरत कवर ड्राइव है. गेंद डीप कवर में जा रही है, नहीं रोक पाएंगे. जाजिबुल नजर स्ट्रोक 4 रन. सुरेश म्हात्रे
बाल्या मामा 1 नंबर और 1 नंबर शो भी तो रखा है, वन मैन शो विक्की सेठ मात्रे ने। कमाल का शॉट था, जूसी ऑफ वाली थी, आंखों के नीचे कवर ड्राइव लगा है। इस तरह के शॉट आंखों में डूब जाते हैं। सफल होके इम्प्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश, देखना अंपायर ने लेग बाय घोषित किया है। चुरा लिया है तुमने जो दिल को, नहीं चुरा लिया है तुमने जो रन को। 1 रन और आता हुआ स्कोर 5 पे पहुंचा। गेंदबाजी कर रहे हैं पीयूष। चेक हॉल पीयूष राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, ओ बीमर गेंद थी, नो बॉल घोषित किया वहां पर। ओवर वेस्ट हाइट फ्री हिट आता हुआ। देखिए अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में सबसे पहला फ्री हिट खेला था वीरेंद्र सहवाग ने 2007 के T20 वर्ल्ड कप में, उस पर 2 रन बने थे। लेट अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वराज ग्रुप खार्डी आयोजित खासदार चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है। वन मैन शो विक्की सेठ मात्रे सम्राट खासदार के नाम से जाने जाते हैं। फ्री हिट है, बहुत ही कड़क ऑफ ड्राइव है। फील्डर पहुंच रहे हैं वाइडिश लॉन्ग ऑफ पे। इस बीच 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ मालोडी का पहुंचा है 8 रन। पहले ओवर की समाप्ति 8 रन, बचे हुए 3 ओवर में यहां से मैच जीतने के लिए जो रन है वो है 41। स्वागत है आप सभी का। सूरज शाम को डूबता हुआ प्रिंस मूवीज पे, ये देखिए डूबते हुए सूरज। मैं वो सूरज हूँ जिसकी ना कभी डूबेंगी किरण, रात होंगी तो सितारों में बिखर जाऊंगा। कमाल का व्यू प्रिंस मूवीज। वैसे भी इस ग्राउंड का जो लोकेशन है वो ज़बरदस्त है। बाईं ओर खारी है, दाईं ओर पहाड़ियों का सिलसिला है, वादियां हैं। बहुत खूबसूरत लोकेशन है। ये आप देख सकते हैं ड्रोन कैंप से पहले दिन का चित्र जो लिया गया था। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में रविंद्र, सामना करेंगे बैटर विशाल। स्विच हिट किया है, कमाल का स्ट्रोक है, 4 रन। जबकि रिवर्स स्वीप के बादशाह दीपक मडवी भी हमारे बीच है, और क्या कमाल का शॉट खेला है। रखता हुआ 12 पे पहुंचा है। इस मर्तबा गेंद को खेलते हुए आउटफील्ड में 1 रन। बढ़िया गेंद, कटर थी, बिल्कुल बल्लेबाज के सामने से गेंद को घुमाया था। देखिए जब बल्लेबाज के सामने से गेंद घूमती है तो बल्लेबाज का जो फुटवर्क है वो चरमरा जाता है। अच्छी बॉलिंग की जा रही है उमेश 11 पांजू टीम की तरफ से। स्विंग कर दिया है, लेकिन पीछे खिलाड़ी भी हैं। बढ़िया कैच, आउट हो गए बैटर रुपेश। ठाणे जिल्ह्यात नावाचा
वेगळ्याच तया नाव बाल्या पहला झटका लगा है। देखिए, जब भी आस्किंग रन रेट का प्रेशर आता है तो यही कुछ कहानी सामने आ जाती है। मालोडी के लिए डगर आसान नहीं, सूरज डूब चुका है और इस तरह के क्लाइमेट में तेज बल्लेबाजी करना इतना आसान काम नहीं रहता है। दोस्तों, आप देख रहे हैं खासदार चषक खाड़ी 2025। आप सभी का हार्दिक स्वागत है। अगला मैच आरके बिल्डर मानकोली सुधीर मात्रे फैम टीम है और स्वयंभो पायगांव। यहाँ आगे कुछ भी आप लगा दे, पूरा पायगांव एक है। स्विंग कर दिया है, अब की बार भिंगड़ी है लेकिन पीछे फील्डर भी है। एक और विकेट। उन्होंने बाउंड्री ऐसी रखी है जहां पर इतने आसानी से गेंदें जाएंगी भी नहीं। मेरे ख्याल से नेविया की गेंद है जिससे मैच खेला जा रहा है। हैट्रिक पे आ गए हैं। अब तक कितने हैट्रिक हुए हैं? 2 हैट्रिक हो चुके हैं। रविंद्र हैट्रिक पे आ गए। मालोडी वालों को हिम्मत जुटानी होगी। नए बैटर मैदान में आते हुए स्वराज। हालांकि विक्की मात्रे का शो जो रहता था उसका नाम भी स्वराज चषक ही रहता था। स्वराज आए। स्वराज को राज करना होगा। हैट्रिक गेंद। ओह, बिल्कुल बल्ले के करीब से गई। विकेट कीपर के पास कोई रन नहीं। 2 ओवर की समाप्ति कहीं पिक्चर में नजर नहीं आ रही है। मालोडी कुल मिलाकर 13 रन हुए और बचे हुए 2 ओवर में 36 चाहिए। चेसिंग कंपलसरी है। यस, ड्रेसिंग और चेसिंग कंपलसरी है। सुहानी शाम में आप सभी का हार्दिक स्वागत है। दिन ढल गया, सूरज का कहीं नाम नहीं है। ऐ वादा शिकन, अब भी तेरी शाम नहीं है। ये शाम है विकी सेठ मात्रे की, ये शाम है खासदार कप की, ये शाम है स्वराज ग्रुप खाड़ी की। स्वागत है आप सभी का। रिपब्लिक डे पर इस मैच का कौन बनेगा विजेता, देर रात फैसला हो जाएगा। गेंदबाजी के लिए ग्रीश आए हैं। मालोडी टीम के सामने एक ही चारा रह गया है, हिट आउट और गेट आउट। 12 गेंदों में 36 रन चाहिए। पुल करना चाहते थे, अच्छी लंबाई की गेंद थी, बढ़िया फील्डिंग, कोई रन नहीं। विकेट को हम देखते हैं तो इस विकेट में हल्का सा दोहरा उछाल लग रहा है। अधिकांश गेंदें थोड़ी नीचे रह रही है। देर रात ड्यू फैक्टर में विकेट गेंदबाजों के लिए अच्छा बन सकता है। बाउंड्रीज दूर है, यही कारण है कि इतने आसानी से रन भी नहीं आएंगे। इस मरतबा गेंद को उछाल दिया, गेंद दर्शकों में जाती हुई 6 रन। पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त। बहुत अच्छा एंड आई कोऑर्डिनेशन था शॉट के पीछे। गेंद बल्ले से टकराई तो हवा के साथ साथ घटा के संग संग हाई एंड सम 6 रन। 19 पे पहुंचा है स्कोर। गेंदी बची है 10 और यहां से रन चाहिए 30।
खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी के लिए गिरीश, एक सिक्सर जरूर जरा है वहां पर, गेंद बदलने की मांग की है वहां पे। अगला मैच स्वयंभू पायगांव बनाम आरके बिल्डर मानकोली। एक ज़माना था इसी ग्राउंड पे स्वयंभू चषक हुआ था 2009 और 2012 में, और एक ज़माना था स्वयंभू पायगांव की बात चले तो 2 ही खिलाड़ी थे जो आदिबाजी जीत जाते थे। आजकल वो 40 प्लस में जीत रहे हैं। ऑल इंडिया 40 प्लस के दोनों फॉर्मेट में मैन ऑफ द सीरीज रहे थे दीपक मडवी। इस मरतबा क्रीज में पीछे जाके फोर्स किया है, पीछे खिलाड़ी हैं, एक ही रन। कमेंटेटर निशांत पाटिल जुड़ चुके हैं, आपका हार्दिक स्वागत है। बहुत ही मशहूर व मारूफ कमेंटेटर। दीपक मडवी ने भी जल्दी 40 प्लस में एंट्री की। दिखने से तो लगते नहीं, मुझे नहीं किसी भी से पूछी। अच्छी गेंद, अतरी कुचाल, यही बात कर रहा था निशान में। कुछ गेंदें टिप्पा खाने के बाद ऑफ स्टंप के बाहर बैठ जाती है और कुछ गेंदें गुडलेन से एकाएक अतरी कुचाल के साथ पहुंच जाती है। विशाल नाइक एंड कंपनी अंपायरिंग पैनल है। विशाल नाइक वो नाम है जिसने भिवंडी क्रिकेट को उस वक्त संभाला था जब भिवंडी क्रिकेट बिखरा हुआ था। बहुत बड़े अंपायर हैं। इस मरतबा स्विंग किया है, ये भिंगड़ी है, गेंद निकल गई है, भिंगड़ी शॉट, 6 रन। कमाल का स्ट्रोक। पिक्चर बाकी अभी मेरे दोस्त, 13 आए इस ओवर में, अब 7 गेंदों में 23 चाहिए। एक का एक मैच बनता हुआ। आजकल ग्रामीण क्रिकेट हो, BC4 क्रिकेट हो या कोई भी लीग हो, भिवंडी में जितने टूर्नामेंट हो रहे हैं उसमें मैचेस बहुत ही कट टू कट जा रहे हैं। इसका कारण है कि भिवंडी का क्रिकेट बहुत ज़्यादा ऊंचाइयों पे गया है। 7 गेंदों में 23 चाहिए। ये गेंद बहुत इंपॉर्टेंट है। क्या कमाल का शॉट खेला स्वराज जी ने 2 डॉट गेंदे खेलने के बाद। गिरीश, एज लगा है, फ्लाई स्लिप पे गलती हो गई है, सुकीला माफी नहीं, लकी बाउंड्री। देखिए रन आना जरूरी है, रन किस तरह से आ रहे हैं ये जरूरी नहीं। पेमेंट पूरा मिलना चाहिए, चाहे फोन पे से मिले चाहे गूगल पे से। 3 ओवर की समाप्ति, मैच बनता हुआ कुल मिलाकर 30 बने और 19 रन 6 गेंदों में चाहिए। हालांकि प्यास के लिए पानी पिया जाता है, लेकिन क्रिकेट में पानी का एक अलग अंदाज रहता है। 1 ओवर 19 रन, इस तरह के इक्वेशन पूरे होते हैं, लेकिन आपको रिस्क लेना होगा। रिस्क वहीं लेता है जो बहादुर रहता है। किस्मत भी बहादुरों के कदम चूमती है। रिस्क हो या इश्क हो, ये बहादुरों का ही काम है। गिरीश, देखिए क्रिकेट की खूबसूरती, क्रिकेट की शोभा, क्रिकेट की जीनत, इसका अट्रैक्शन, इसका एक्साइटमेंट कभी भी कम नहीं होगा। क्योंकि किताबों पे धूल बैठ भी जाए ना तो अंदर की कहानियां नहीं बदलती। गजब का मुकाबला चलता हुआ। पिंकू, फिर से आसमान में तान दिया है, पीछे फील्डर हैं, अच्छा जज कर रहे हैं। बिल्कुल क्रूशियल मोमेंट पे आउट हो गए विशाल। 5 गेंदों में मालोडी टीम को अब 19 रन चाहिए। मुकाबला चल रहा है उमेश 11 पांजू
बनाम सोनिका माता मालोडी के बीच में। दर्शक अब सभी जगह भरते हुए सभी का हार्दिक स्वागत है। वन मैन शो विकी सेट मात्रे और साथ ही साथ लेट अनिल अंकलेश प्रतिष्ठान और स्वराज ग्रुप खाड़ी की तरफ से। इस मरतबा गेंद को खेला है, फील्डर है वहां पर लॉन्ग ऑन पे, एलिवेशन नहीं है, फिर से हैट्रिक पे आ गए गेंदबाज। उड़ाने के चक्कर में बल्लेबाज उड़ते जा रहे। अगला मैच आरके बिल्डर बनाम आरके बिल्डर मानकोली बनाम स्वयंभू पायगांव। फ्लड लाइट ऑन हो चुकी है। उसके बाद गावदेवी वेले और एनआर बोरपाड़ा, पिंपल नहर, ये कौन सा है? अप्पा 11 भड़ोडी, एच आवाज तो है लेकिन अंपायर सहमत नहीं। बाबा अप्पा 11 भड़ोडी और नक्षत्रा सौदरपाड़ा, सोनू आई वडूनगर और जेबी स्पोर्ट गोरसई ए, सारंगांव और गावदेवी वडगर, इनके 7 मैचेस यानी यहाँ से लेकर इस मैच को छोड़ देते हैं तो आज की रात में 8 मैचेस खेले जाने बाकी हैं। पिंकू, कितनी गेंदें कितने रन? 3 गेंदों में 19 चाहिए। चेसिंग कंपलसरी है। कहानी खत्म होती भी नहीं। फोर्स किया 6 रन। अगर 3 में 3 सिक्सर आए तो किनारे पे डूब जाएंगी मालोडी। कम पानी में डूबने का गम भारी रहता है। इस मरतबा पुल किया है, शॉट में नहीं है दम। आउट होते हुए बैटर। अगला मैच आरके बिल्डर मनकोली वन द टॉस एंड इनवाइट स्वयंभू पायगांव बैट फर्स्ट। कितनी गेंदें बची है? आखिर के ओवर की सिर्फ 1 गेंद। इसके साथ ही गेंद जरूर बाउंड्री के बाहर गई है लेकिन मालोडी इस खासदार कप के बाहर गई है। हार्ड लक मालोडी एंड कॉन्ग्रेचुलेशन पांजू। आइए पोस्ट मैच प्रेजेंटेशन सेरेमनी की ओर बढ़े। मैन ऑफ द मैच खिलाड़ी है जिन्होंने कमाल की बल्लेबाजी की, पीयूष 30 रन बनाए। मैं आपको लिए चलता हूं प्रेजेंटेशन बॉक्स में।
निशांत पाटिल के साथ।